नमस्कार मित्रांनो, काल आपल्या ऑफिसमध्ये माझे मित्र आले होते आणि मित्रासोबत जे त्यांचे फ्रेंड होते, ती व्यक्ती होती, त्यांच्याशी जी गप्पा मारल्या त्यानंतर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली. ते आज मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस असं का म्हटलं जातं ना, हे तुम्हाला तो किस्सा ऐकल्यानंतर लक्षात येईल. गप्पांच्या ओघात मी त्यांना विचारलं की तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता का? तर ते म्हटले नाही. ओके, हरकत नाही. का करत नाही? तर एवढी वर्षे तो हप्ता किंवा तो SIP म्हणा, किती अमाऊंट किती एवढी भरायची तेवढी आपली तयारी नाही किंवा तेवढे पैसे शिल्लक राहत नाहीत, असं काय तर ते बोलता बोलता बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले. मी म्हटलं तुम्हाला SIP किंवा म्युच्युअल फंड हे इतकं युजर फ्रेंडली आहे, म्हणजे हे इन्व्हेस्टरला ते सहजासहजी कशाही स्वरूपात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय याबद्दलचे 4-5 पॉइंट सांगितले. त्यानंतर त्यांची जी प्रतिक्रिया होती ना, ती खूप अफलातून होती. त्या अगोदर मला त्यांना जे सांगितले ते 2-4 पॉइंट मी तुम्हाला सांगतो. एक तर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट आपण 100 रुपयाच्या पटीत कितीही करू शकतोय. दुसरी गोष्ट म्हणजे कितीही कालावधीसाठी करू शकतोय. म्हणजे आज इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर उद्या परवा 4 दिवस 4 महिने 2 वर्षांनी थांबवू पण शकताय, असं काही कंपल्शन नाहीये. बरं, एखाद्या वेळेस तुम्हाला मध्येच थांबवायचं असेल, समजा सणासुदीला दिवाळीला वगैरे पैसे लागायचे, तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्ही महिन्याची थांबवू पण शकताय. त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे इकडून तिकडून बोनस इन्सेंटिव्ह इकडून तिकडून काय पैसे आलेच तर ते वन टाइम पण तुम्ही ऍड करू शकताय. इतकं हे युजर फ्रेंडली आहे. फक्त इथं एकच काळजी घ्यावी लागते की 4-5 वर्षे कमीत कमी त्या रकमेला वाढ द्यायला, म्हणजेच वाढायसाठी वेळ द्यावा लागतो. बघा, शेतकऱ्याला ऊसाचं पीक जर घेतलं, अडसल जर घेतली तरी 2-2, 2.5 वर्षे वाट पाहावी लागते. तेवढा वेळ दिला तर नक्कीच चांगला परतावा भेटतो. हे कळाल्यानंतर त्या इन्व्हेस्टरला खूप पश्चाताप झाल्यासारखं झालं आणि त्यांनी इमिडिएटली इन्व्हेस्टमेंट करायचा निर्णय घेतला. मित्रांनो, तुम्ही तुमच्या बाबतीत असं जर करत असाल, डिले करत असाल, तर नक्की तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागेल. बघा, पटतंय का ते? इमिडिएटली डिसिजन घ्या आणि डिसिजनसाठी या नंबरवरती संपर्क करायला विसरू नका. थँक्यू.